पटोले आणि रमेश चेन्नीथलांच्या गैरहजेरीमुळे आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण. महाविकास आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते हजर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या गैरहजेरीमुळे आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षात सध्या नाना पटोले यांच्या विरोधात गटबाजीचे राजकारण सुरू झाले असून त्यात दिल्लीतून हायकमांड समोर मात्र नवा सक्षम पर्याय नसल्यानं विधानसभा निवडणुकांच्या ऐन धामधुमीत पक्षातील धुसफुशीमुळे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर येत आघाडीला राज्यात घवघवीत यश दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. मात्र यावेळी काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष प्रभारी रमेश चेन्नीथला हे गैरहजर होते. त्यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात हे हजर होते. थोरात यांनी पटोले यांना अन्य कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाहीत असे सांगून वेळ मारून नेली. मात्र एका प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेस आघाडीत कुणीही मोठा भाऊ नसल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण पटोले यांनी 2 दिवसांपूर्वीच घेतलेल्या भूमिकेचे खंडन केले आहे. ते म्हणाले की लोकसभेप्रमाणेच ज्या मतदारसंघात ज्या पक्षाच्या विजयाची शक्यता जास्त त्याला प्राधान्य देण्याचा निकष स्थानिक उमेदवारांसह स्थिती लक्षात घेऊन जागा वाटप केले जाणार आहे. त्यापूर्वी 2च दिवसांपूर्वी पटोले यांनी ठाकरे फोनवर उपलब्ध होत नाहीत आणि मोठा भाऊ काँग्रेस पक्ष असल्याने आता 150 जागांवर दावा करेल असे म्हटले होते. मात्र पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेत ते फेटाळून लावण्यात आल्याने पक्षांतर्गत तसेच आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीनंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवार उभे करतानाही शिवसेना उबाठा सोबत चर्चा न केल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काँग्रेसकडून दूरध्वनीवर संपर्क केला असता रमेश चेन्नीथला आणि पटोले यांच्याशी संपर्कास ठाकरे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर दोन्ही पक्षांकडून सामंजस्याची भूमिका घेण्यात येऊन तिढा सोडविण्यात आला होता. मोठा भाऊ या पटोलेंच्या विधानावर ठाकरे यांनाही प्रश्न करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या उत्तराशी सहमत असल्याचे सांगत यावरूनच आमच्यात एक वाक्यता आहे हे दिसत आहे असं म्हटलंय. दरम्यान काँग्रेस सोडून गेलेल्या अनेकांना पुन्हा पक्षात घेण्यावरून पक्षात संघर्षाची शक्यता असल्याचंही सांगण्यात येत आहे. नगर आणि शिर्डीमध्ये पराभव झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पक्षात परत येण्याबाबत चाचपणी सुरू असल्याने बाळासाहेब थोरात नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तर साताऱ्यात आणि सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आडमुठेपणामुळे पक्षाची अडचण होत असल्याचे स्थानिक नेते उघडपणे सांगत आहेत. विदर्भात नागपूर येथे पक्षाचा विजय होण्याची शक्यता असताना भाजपच्या नेत्यांना केकवॉक देण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात असून सुनील केदार, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्यासह स्थानिक पक्ष प्रभारी मुकुल वासनिक यांच्यापर्यंत नेत्यांवर कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर येथे प्रतिभा धानोरकर, रामटेक येथे नवे खासदार बर्वे तसेच वर्धा, हिंगोली अशा अन्य ठिकाणी प्रदेशच्या नेत्यांकडून फारशी काळजी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात ब्राह्मण उमेदवार देण्याची गरज असताना पटोले यांच्याकडून निष्ठावंतांवर अन्याय करत 4 पक्ष फिरून आलेल्या धंगेकरांना उमेदवारी देऊन भाजपला संधी देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजीचा सूर असून विधानसभा निवडणूकही अशा प्रकारे हातून जाण्याची शक्यता असल्याने सक्षम पर्याय दिला जाण्याची मागणी केली जात आहे.